नमस्कार, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग आजचा सुंदर ब्लॉग सुरू करूया. कसे आहात? सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात. तर आज इकडे मला दूध तापवायचं होतं. आज रविवार होता आणि पुत्रदा एकादशी होती आणि सकाळी गाईचे 1 लिटर दूध येते आणि रात्री 1 लिटर म्हशीचे येते. तर दूधवाले काका सकाळी घेऊन आलेले आणि ते तापवलं. सकाळी मुलांना दूध दिलं आणि आम्ही चहा पण पिला. तर ताईंनो, साखरेचे भाव वाढलेले आहेत तर तरी पण आपण चहा नाही सोडायचा. ज्या या मताशी कोण कोण सहमत आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आणि ते आरू आणि किट्टू बाहेर खेळायला जातात. म्हटलं संडे आहे, आता दोघी मस्त छान खेळताय. तर संडेलाच या दोघींना जास्त वेळ खेळता येतं. आज एकादशी असल्यामुळे मी सकाळीच फराळ केलेला, मग दुपार झालेली. मग ज्यूस बनवूया, आज पुत्रता एकादशी पण आहे आणि मुलं पण पेतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी मी काय काय घेतलंय, हे काजू, हे चारोळ्या, हे भोपळ्याची बी आणि स्वाद येण्यासाठी इलायची घेतलेली आहे आणि इथे मी गुळ घेतलंय आणि हे खजूर आहे ओला आणि बदाम घेतलेत. आता साखरेच्या ऐवजी मी गुळाचा यूज केलेला आहे कारण हे गुळ हेल्दी आहे म्हणून. हे केशर घेतलेलं आहे. बरं, ह्याला आता हे कट करून घेते मी. हे कोरडं आहे मिक्सरचं भांड. ह्याला विलायची पण टाकते म्हणजे वाटून निघते. बघा, हे एकदम बारीक झालेलं आहे. तर त्यामध्ये आता हे ऍपल आपण कट केलेलं आहे ना, हे सगळं ऍड करू आणि त्यामध्ये आता हे सगळंच मिक्स करून घ्यायचं. ही आणि भोपळ्याच्या बिया निम्मे घेऊ आणि निम्मे असं डेकोरेशनला ठेवू वरती. दूध ऍड करू थोडं आणि आता हे मिक्सरला फिरवून घेऊ. तर आता बघा, तर चला, आपला ज्यूस रेडी आहे. हे असं वरतून चारोळ्या टाकू, भोपळ्याच्या बिया, केशर, वरून बघा किती छान आणि डेकोरेट वाटते. तर चला मुलांना टेस्ट करायला देते. तर इथे व्हिडिओचा एंड आरोही करणार आहे आज. तर आमच्या खूप आवडलं है ना, दोघींना पण आवडलं का? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.